नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या स्थलांतर हा मुद्दा आपण या ठिकाणी पाहत आहोत. लोकसंख्या भूगोलातील लोकसंख्या स्थलांतर हा घटक जो की अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्या घटकाची चर्चा करत असताना त्या घटकाच्या संदर्भामध्ये केल्या गेलेल्या व्याख्या, त्या घटकाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी ज्या काही संज्ञा वापरल्या आहेत त्या संज्ञांचा त्या ठिकाणी आपण चर्चा केली. त्याचबरोबर लोकसंख्येच्या प्रकाराच्या संदर्भामध्ये 2 तासिकेमध्ये त्याचं त्या ठिकाणी आपण विश्लेषण केलं, त्याची चर्चा केली. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो तो स्थलांतराची कारणे. हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. स्थलांतराची कारणे पाहत असताना स्थलांतरास भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय व लोकसंख्याशास्त्रीय घटक कारणीभूत ठरतात. म्हणजेच आगमन क्षेत्रात वेधक घटक व निर्गमन क्षेत्रात प्रेषक घटक यांच्यामुळं चालणाऱ्या आंतरक्रियामधून स्थलांतराची प्रक्रिया त्या ठिकाणी निर्माण होते. आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत स्थलांतरास खालील घटक प्रामुख्याने त्या ठिकाणी कारणीभूत ठरत असतात. त्या घटकाचा आपणाला या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात. त्याच्यातला पहिला घटक आहे प्राकृतिक घटक. प्राकृतिक घटकामध्ये भूरचना, भूगर्भीय रचना, हवामान, मृदा, पाणीपुरवठा, वनस्पती, खनिज संपत्ती इत्यादीचा समावेश होतो व यांच्यामध्ये चालणाऱ्या आंतरक्रियामधून प्राकृतिक पर्यावरण त्या ठिकाणी निर्माण होत असते. हे प्राकृतिक पर्यावरण ज्यावेळी मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अनुकूल असते त्यावेळी प्रतिकूल पर्यावरण असलेल्या प्रदेशातून लोक अशा अनुकूल प्रदेशामध्ये काय करत असतात तर स्थलांतर करत असतात. नद्याच्या खोऱ्यामधून सुपीक मृदा, त्याचबरोबर त्या ठिकाणी होणारा पाणीपुरवठा, मैदानी प्रदेश यासारख्या गोष्टी कृषी विकासासाठी अनुकूल असल्यामुळे अशा प्रदेशामध्ये लोकांचं स्थलांतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतं आणि लोक स्थलांतर करून त्या ठिकाणी येत असतात. भारतातील सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये उत्तरेकडून स्थलांतर करून स्थायिक झालेले आर्य लोक याचं एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. हवामानातील परिवर्तनामुळे सुद्धा प्राचीन काळात लोकांनी अनेक वेळेला स्थलांतर केले आहे. आजही भटक्या जमातीत हवामानातील परिवर्तनामुळे स्थलांतरित करत असतात. अतिथंड, अतिउष्ण, अतिआर्द्र, त्याचबरोबर कोरडे हवामान हे मानवाच्या दृष्टिकोनातून अनुकूल असत नाही. त्यामुळे अशा प्रदेशातील लोक मानवी जीवनास अनुकूल असलेल्या हवामान प्रदेशातून प्रामुख्याने स्थलांतरित होत असतात. दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीय वादळे यासारख्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत त्यामुळे सुद्धा लोक एका प्रदेशाकडून दुसऱ्या प्रदेशाकडे स्थलांतर करत असतात. अंतर्गत शक्तीमुळे भूकंप आणि ज्वालामुखीसारख्या ज्यावेळेस घटना घडतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं. अशा प्रदेशामधील लोक प्राणहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतात. काही प्रदेशात विशिष्ट प्रकारच्या खनिजाचं व शक्तिसाधनाचं केंद्रीकरण झालेलं असतं. त्यामुळे अशा ठिकाणी खाणकाम व त्यावर आधारित जे काही उद्योग विकसित झालेले असतात त्या भागामध्ये सुद्धा लोक स्थलांतरित करत असतात. हे लोक सभोवतालच्या प्रदेशाकडून अशा भागामध्ये येऊन त्या ठिकाणी राहतात. आगमन क्षेत्रातील प्राकृतिक घटकाची अनुकूलता व निर्गमन क्षेत्रातील प्रतिकूल घटकाची प्रतिकूलता यावर प्राकृतिक घटकामुळे होणारे स्थलांतर त्या ठिकाणी अवलंबून असते. दुसरा कारण आहे स्थलांतराचं, ते आहे आर्थिक कारण. बघा, आर्थिक कारणामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करत असताना आपणाला असं सांगता येईल, प्राचीन काळात स्थलांतरावर प्रामुख्याने प्राकृतिक घटकाचा
जास्त प्रभाव होता. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात स्थलांतरावर आर्थिक घटकाचा जास्त प्रभाव आढळून येतो. काही अपवाद वगळता स्थलांतरापाठीमागे आर्थिक हेतू त्या ठिकाणी असतोच, हे आता सर्व मान्य झालेले आहे. आर्थिक स्थलांतरास प्रामुख्याने अनेक घटक कारणीभूत ठरतात. नवीन प्रदेशातील साधन संपत्तीची ओढ माणसाला पूर्वीपासूनच आहे. नवनवीन प्रदेशातील साधन संपत्ती प्राप्त करण्याची लालसा माणसाच्या पोटामध्ये किंवा माणसाला असलेली आपणाला दिसून येते. त्यामुळे नवीन जगाचा शोध लागल्यानंतर युरोपियन देशामधील अनेक लोक 17व्या, 18व्या व 19व्या शतकामध्ये उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका, त्याचबरोबर न्यूझीलंडमधून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्थलांतर झाले. प्रतिकूल हवामानात त्या ठिकाणी असताना सुद्धा दक्षिण आफ्रिकेतील सोने आणि हिरे ज्या क्षेत्रामध्ये मिळतात त्या क्षेत्रामध्ये जोहान्सबर्ग सारख्या भागामध्ये किंवा किंबर्ली सारख्या भागामध्ये त्या ठिकाणी लोक आकर्षित झालेले आपल्याला दिसून येतात. ऑस्ट्रेलियामधील कालकुर्जी व कुलगार्डी येथे सोने खनिज क्षेत्रात युरोपियन लोकांनी त्या ठिकाणी स्थलांतर करून वसाहती निर्माण केल्या होत्या. ज्यावेळी एखाद्या प्रदेशात किंवा देशात उपलब्ध साधन संपत्ती व लोकसंख्या यामधील संतुलन बिघडून लोकसंख्या अतिरिक्त होते, त्यावेळी अशा प्रदेशात आर्थिक दारिद्र्य, बेकारी, कुपोषण, विषमता, सामाजिक संघर्ष यासारख्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रदेशातून किंवा देशातून लोक इतरत्र अनुकूल क्षेत्रामध्ये स्थलांतर करत असतात. अलीकडील काळात अनेक विकसनशील व विकसित देशातून बेरोजगारी निर्माण झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोक हे विकसित देशामध्ये त्या ठिकाणी स्थलांतर करत आहेत. वाहतूक व संदेशवहनाच्या सुविधा अलीकडील काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकसित झाल्या आहेत. संदेशवहनाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्थलांतरास हा एक महत्त्वपूर्ण घटक कारणीभूत ठरतो आणि पूरक सुद्धा त्या ठिकाणी ठरतो. आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये जलमार्गाबरोबरच वायुमार्गाचे महत्त्व त्या ठिकाणी वाढत चालले आहे. तर देशांतर्गत स्थलांतरामध्ये रस्ते, लोहमार्ग व वायुमार्ग यांना सुद्धा महत्त्व प्राप्त त्या ठिकाणी झालेले आहे. आगमन क्षेत्रातील सुपीक मृदा, खनिजे व शक्ती साधनाचे साठे व रोजगाराच्या संधी तसेच औद्योगिक विकास, वित्तीय कंपन्या इत्यादी घटक स्थलांतर प्रक्रियेत वेधक त्या ठिकाणी घटक म्हणून कार्य करत असतात. तर निर्गमन क्षेत्रातील दारिद्र्य, बेकारी, कुपोषण आणि रोजगाराच्या संधीचा अभाव इत्यादी घटक प्रेषक म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असतात. अशा पद्धतीनं आर्थिक घटकाचा लोकसंख्येच्या स्थलांतराच्या कारणाला त्या ठिकाणी एक कारणीभूत ठरणारा घटक आहे असं या ठिकाणी सांगता येतो. तिसरा लोकसंख्येच्या स्थलांतराचं कारण सांगता येईल आपल्याला राजकीय घटक. राजकीय घटक आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामध्ये युद्ध असेल, देशाची फाळणी असेल, साम्राज्य विस्तारवादी धोरण असेल, देशाचे शासकीय धोरण असेल, त्याचबरोबर देशाच्या सीमा, आंतरराष्ट्रीय स्थलांतराचे त्या ठिकाणचे कायदे इत्यादीचा स्थलांतरावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. प्रत्येक देशाचे शासकीय धोरण आंतरराष्ट्रीय स्थलांतरास अनुकूल किंवा प्रतिकूल स्वरूपाचे असते. आज बहुतांश देशाचे देशत्यागी व देशानुगामी स्थलांतराच्या बाबतीमध्ये निश्चित असे धोरण ठरलेले आहे. युद्ध, राजकीय अशांतता, स्थलांतराची सक्ती, राजकीय विभाजन इत्यादीमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून आलेले आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस म्हणजेच 1914 ते 1921 या जवळपास काळात जवळपास 6 दशलक्ष लोकांचे स्थलांतर त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहावयास मिळेल.
तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस 1939 ते 1945 या कालखंडात जवळपास 60 दशलक्ष लोकांचे सक्तीचे स्थलांतर झाले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जर्मनीतून बाहेर पडलेले हजारो ज्यू व त्यानंतर इस्रायलच्या निर्मितीमुळे जगातील वेगवेगळ्या भागातून ज्यूचे झालेले एकत्रीकरण हे राजकीय स्थलांतराचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पूर्व युरोपातील कम्युनिस्टांच्या राजकीय छलामुळे बाहेर पडलेले लोक, मांचुरिया व पूर्व चीनवर जपानने केलेल्या हल्ल्यामुळे चीन लोकांचे झालेले स्थलांतर, भारत आणि पाकिस्तानची झालेली फाळणी आणि यावेळी हिंदूचे भारतात झालेले स्थलांतर, युरोपियन लोकांनी आफ्रिकेतील लोकांचा सुरू केलेला व्यापार, युरोपियन व त्याचबरोबर USA लॅटिन अमेरिका यामध्ये श्रमिक म्हणून त्या ठिकाणी झालेले निग्रो लोकांचे स्थलांतर, असे कितीतरी स्थलांतर राजकीय कारणामुळे झालेले आपल्याला आढळतात. ऑस्ट्रेलियाच्या श्वेत धोरणामुळे काळ्या लोकांना स्थलांतर करून येण्यास असणारा प्रतिबंध हा राजकीय धोरणाचाच भाग आहे. काही देशातील सरकारी लोकसंख्येचे विकेंद्रीकरण करण्यासाठी देशांतर्गत सक्तीचे स्थलांतर घडवून आणतात. जावा बेटाची लोकसंख्या इतकी जास्त झालेली आहे की त्यामुळे तेथील लोकांना सुमात्रा, बॉर्नियो, सेलिबीज इत्यादी बेटावर इंडोनेशियन शासनाने केलेल्या सक्तीने स्थलांतर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तिबेटमध्ये राजकीय स्थिरता ठेवण्यासाठी व आपले अस्तित्व निदर्शनास आणून देण्यासाठी चीनी लोकांचे तिबेटमध्ये सक्तीने स्थलांतर केले होते. भारतातील ब्रिटिश राजवटीत इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेक भारतीय शेतमजुरांचे दक्षिण अमेरिका, आग्नेय आशिया, आफ्रिका या भागामध्ये स्थलांतर केले होते, घडवून आणले होते. त्यामुळे इंडोनेशिया, मॉरिशस, फिजी, श्रीलंका, गियाना इत्यादी देशातून भारतीय लोकांची संख्या जास्त त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. याच्यामधलं चौथं कारण आपल्याला सांगता येईल सामाजिक आणि धार्मिक घटक. धर्म, सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा इत्यादी कारणाचा स्थलांतरावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. मानवाची आपल्या जातीतील किंवा धर्मातील लोकांबरोबर वास्तव्य करून त्या ठिकाणी जीवन जगण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे एखाद्या देशात एखाद्या धर्माच्या किंवा वंशाच्या लोकांची संख्या कमी असते आणि अशा कमी असणाऱ्या संख्येला आपण अल्पसंख्याक असं त्या ठिकाणी म्हणतो. त्यावेळी त्यांच्यात प्रामुख्याने असुरक्षिततेची भावना त्या ठिकाणी निर्माण होते. त्यामुळे जे लोक संख्येने जास्त असतात त्यांच्याकडून अल्पसंख्याकाचे जास्त सक्तीचे स्थलांतर केले जाते किंवा असुरक्षिततेच्या भावनातून ते स्वतःहून स्थलांतर त्या ठिकाणी करतात. उदाहरणामध्ये ज्यू वंशाच्या लोकांचे जर्मन, स्पेन, त्याचबरोबर पूर्वीच्या सोव्हिएट रशियामधून झालेले स्थलांतर, तसेच इस्रायलची झालेली निर्मिती, त्यानंतर त्या ठिकाणी झालेले त्यांचे एकत्रीकरण, बोस्निया व सर्बियातून मुस्लिमाचे झालेले स्थलांतर, भारत पाक फाळणीच्या वेळी हिंदू भारतात व मुस्लिमाचे पाकिस्तान झाल्यामध्ये स्थलांतर, जम्मू काश्मीरमधील हिंदू काश्मीरी पंडिताचे झालेले स्थलांतर, म्यानमारमधून बांगलादेशामध्ये होणारे मुस्लिमांचे स्थलांतर, इंग्लंडमधून धार्मिक जाचाला कंटाळून बाहेर पडलेले पुरोगामी विचारसरणीच्या प्रोटेस्टंट पंथाच्या लोकांचे स्थलांतर, हे धार्मिक व वंशिक कारणामुळे झालेल्या स्थलांतराची उदाहरणे आपल्याला सांगता येतील. याशिवाय धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक लोकांनी त्या ठिकाणी स्थलांतर केलं. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी ख्रिश्चन धर्मीयांनी अनेक देशामधून ख्रिश्चन संस्था स्थापन केलेल्या आहेत. प्राचीन काळात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी भारतातून श्रीलंका, थायलंड, म्यानमार, इंडोनेशिया इत्यादी देशातून भारतीय लोकांचे स्थलांतर झालेले आहे. काही सामाजिक चालीरीती व परंपरा यामुळे सुद्धा लोकांचे स्थलांतर घडून आणण्यास हे घटक कारणीभूत ठरतात. उदाहरणामध्ये भारतामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे. विवाहानंतर मुली
पतीच्या घरी त्या ठिकाणी जातात त्याला सामाजिक स्थलांतर असं म्हटलं जातं. तसेच मातृसत्ताक पद्धतीमध्ये विवाहानंतर पत्नीच्या घरी होणारे स्थलांतर ही याची प्रामुख्याने उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. जो मानव समाज धर्मांध त्याचबरोबर अंधविश्वास व सामाजिक रूढी परंपरेने जखडलेला असतो अशा समाजात स्थलांतराचे प्रमाण फार कमी असते. याउलट जो समाज धर्मनिरपेक्ष बुद्धिप्रामाण्यवादी पुरोगामी विचारसरणीचा असतो अशा समाजात स्थलांतराचे प्रमाण जास्त आढळते. लोकसंख्या स्थलांतराच्या कारणामधला शेवटचा गट आहे लोकसंख्या शास्त्रीय घटक. लोकसंख्या शास्त्रीय घटकामुळे लोकसंख्या स्थलांतरामागे साधन संपत्ती लोकसंख्या यामधील परस्पर संबंध कारणीभूत ठरत असतो. साधन संपत्ती व लोकसंख्या यांच्यामधील परस्पर संबंध कारणीभूत ठरत असतो. प्राप्त साधन संपत्तीमधून त्या देशातील किंवा प्रदेशातील एकूण लोकसंख्येची ज्यावेळी पोषण होत नसते त्यावेळी ती लोकसंख्या अतिरिक्त लोकसंख्या होते. दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण यासारखे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊन त्या देशातील किंवा प्रदेशातील लोक स्थलांतरास त्या ठिकाणी प्रवृत्त होतात. याउलट देशातील किंवा प्रदेशातील प्राप्त नैसर्गिक साधन संपत्तीच्या तुलनेत त्या देशातील मनुष्यबळ साधन संपत्तीचा उपयोग करून घेण्यासाठी अपुरे पडतात किंवा अपुरे असतात. त्यावेळी अशा देशाची किंवा प्रदेशाची रिक्त लोकसंख्या किंवा न्यून लोकसंख्या म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. अशावेळी अतिरिक्त लोकसंख्येच्या भागातून किंवा प्रदेशातून अशा रिक्त लोकसंख्येच्या प्रदेशात किंवा देशामध्ये स्थलांतर त्या ठिकाणी करून येत असतात. अशा प्रकारे स्थलांतर प्रादेशिक राज्य पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर ही घडून त्या ठिकाणी येत असते. 18व्या 19व्या शतकात युरोपियन देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळं व कृषी उत्पादन कमी झाल्यामुळं युरोपियन लोकांनी मोठ्या प्रमाणात उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलिया इत्यादी प्रदेशाकडे स्थलांतर केले. तसेच भारतामध्ये पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसंख्या अतिरिक्त झाल्यामुळे त्यांचं स्थलांतर पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, आसाम या राज्यामध्ये झालेलं आढळून येतं. अशा प्रकारे या ठिकाणी लोकसंख्या स्थलांतराची कारणं आपणाला सांगता येतील. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी लोकसंख्या स्थलांतराची कारणं पाहत असताना ह्या वेगवेगळ्या कारणाचा या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण स्थलांतराच्या कारणामध्ये पहिला घटक आपण प्राकृतिक घटक पाहिला, दुसरा घटक पाहिला आर्थिक घटक, तिसरा राजकीय घटक, चौथा सामाजिक आणि धार्मिक घटक, तर पाचवा लोकसंख्याशास्त्रीय घटक. या 5 घटकाच्या माध्यमातून आपण लोकसंख्येच्या स्थलांतराची कारणं त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. या ठिकाणी आज आपण थांबूयात. नंतरचा भाग पुढच्या तासिकेला आपण घेणार आहोत. धन्यवाद.